चौकार आला आणि या चौकारानं धावपटलावरती वाढ. एकूण धाबा संख्या पोहोचली 11 या धाबा संख्येवरती स्कोरबोर्ड पोहोचले. पनवेल वरून कॉल आलेला आहे. पनवेल मध्ये देखील हे सामने लाईव्ह पाहिले जातात. एवढी आवड आंबिवली परिसर प्रीमियर लीगची आहे. आणि समोरच्या दिशेने या ठिकाणी पाहतोय फटका चांगला आहे. एकच धाब येते. एक धाबेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. एकूण धाबा संख्या पोहोचली 12 या धाबा संख्येवरती. इथे चेंडू खूप चांगला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. या एक धावेनं स्कोरबोर्ड पुढे जाईल 13 धावा संख्येवरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपुष्टात आला. षटक क्रमांक 1 संपली. धावापटलावरती धावा संख्या 13. यावेळेस बॅटची कडा मागे चाललाय. बॉल झेल सोडलाय. एक धाव येते. एक धावेनं स्कोरबोर्ड पुढे जाईल. डॉट बॉल माफ करा. डॉट चेंडू वाला. धावा संख्या 13 वरती. विवेक गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो वेगाने. चांगली फिल्डिंग होती. स्वतः संघाचे पॅकर्स आहेत. संघ मालक आपण पाहतोय. खूप चांगली फिल्डिंग साकारत असताना आपण पाहू शकाल. 14 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. हवे मध्ये खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर झेल टिपलाय. आणि या ठिकाणी जर आपण पाहतो तर विकेट आलेली आहे. विवेकच्या चेंडूंचा खेळ संपलाय. 3 आणि इथे एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. नवीन बॅटर महेशला आपण पाहतोय. बॅटची कडा. बॉल चला मागे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज होईल बाद. मागील मॅचचा हिरो सुनील गाबंडा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. टी शर्ट आणि ट्रॉफी.
सुनील गाबंडा आपण यावं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी कोणताच. चेंडू फरार होईल सीमारेषे पलीकडे. चौकार रोशनच्या बॅट मधून आलेला चौकार आपण पाहिलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रोग्रेस वरती आहे. यावेळेस बॅट चिकडा फलंदाज बाद होईल. क्रमांक 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. डीजे 3 फलंदाज बाद झालेत, माफ करा. चला स्पीडअप करा, कारण 4 वाजलेले आहेत. जर मॅचेस पाहिला आपण तर आता यानंतरची मॅच होईल विनर जी श्री गणेश आणि महादूत सावंत 11 त्यामध्ये होईल. त्यानंतर पुन्हा एकदा एक मॅच जी बाकी राहील लुजर आणि त्यातून एक जिंकेल तो विनर लुजर. अशा 3 सामने बॅलन्स आहेत. त्यामुळे कृपया लवकरात लवकर मॅच संपवावी अशी विनंती. लवकरात जितका स्पीडअप करावी तितकंच आपल्याला वेळ अवधी राहील, कारण 4 वाजून 1 मिनिट आहेत. 6 वाजून 30 मिनिटांनी 6:25 ला कंप्लीट अंधार पडतो. त्यामुळे बॅटची कडा इथे फलंदाज बाद होईल. क्रमांक 4 चा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. इथे विकेट जाईल का नाहीये. बॅट्समन जगदीश दिसले फलंदाजी करण्यासाठी दाखल झाले होते. मागील मॅच मध्ये बक्षिसांची खैरात याच फलंदाजाच्या माध्यमातून केली होती, पण या मॅच मध्ये देखील पाहिलं तर आता स्वतः उतरलेत, कारण त्यांना सामन्याची हेमेत सामन्याची भूमिका माहिती आहे. निर्धाव चेंडू आलाय. इथे बॅटची कडा घेतली आहे. बॉल चाललाय मागे. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धावेत एकूण धावसंख्या पोहोचले स्कोर बोर्ड वरती 19 धावा. विशालला आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू. तिसऱ्या षटकाची पाहणी खूप चांगली होती, निहाळणी खूप चांगली होती. इथे डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावपटलावरती मात्र वाढ होत नाहीये. धावसंख्या तिथे स्थिरावतीये. हवेमध्ये फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेल सोडलाय आणि चेंडू फरार झालाय. सीमा रेष पार. चौकार आलाय आणि या चौकाराने एकूण धावसंख्या पोहोचली.
23 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. फुल टॉस चेंडू आहे, पंचांकडे अपील केली जाते. रनआउटचा मौका तर जरूर बनेल. 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होईल. विचार विनिमय दोन पंचांच्या भूमिकेमध्ये केलं जाईल आणि त्यानंतर डिसिजन. तिसरे पंच डिसिजन इज नाव पेंडिंग. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायचा काय डिसिजन येतो. नो बॉल आहे. नो चेंडूचा इशारा येतोय. एक धाव तर कंप्लीट होईल. या एकेरी धावेने एकूण धावा संख्या पोहोचली आहे. 24 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चांगला फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीसाठी पलटणार नाहीये. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. एक धाव येते. 25 धावा या स्कोर बोर्ड वरती आहेत. सुनील गावंडा चला मॅन ऑफ द मॅच च्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांना पारितोषिक द्यावं अशी विनंती. हा चेंडू निर्धावाला आहे. खूप चांगली बॉलिंग. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. 24 वरती स्कोरबोर्ड स्थिर होत आहे. बॉलर्स नेम विवेकला आपण पाहतोय. स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. सुनील गावंडा मागच्या मॅचचा हिरो ठरला. त्याचा असेल कौतुक. बॅटची कडा घेतली आहे. 3-3 क्षेत्ररक्षक. सुंदर झेल टिपला यष्टीरक्षकानं आणि फलंदाज बाद होईल. एकूण फलंदाज बाद झालेत अद्यापपर्यंत 6 फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू डिझन. चला स्पीड अप करा. बरेचसे सामने खेळवायचे आहेत. अगदी संध्याकाळचा सत्र ही इथे चालू झालेला आहे. 4 वाजून गेलेले आहेत. प्रॅक्टिस सेशन चालू झालेलं आहे. पण मॅचेस खूप साऱ्या बाकी आहेत आणि त्यामुळे विनंती आहे प्रत्येकाला स्पीड अप करावं. धावा संख्या स्थिरावली आहे. ती म्हणजे 24 या धावा संख्येवरती. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. एक धाव तर कंप्लीट आहे. संदीप फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने एकूण धावा संख्या पोहोचली आहे ती स्कोर बोर्ड वरती 27 धावा. इथे फलंदाज बाद होईल. क्रमांक 7 चा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. धावा संख्या 27 वरती.
निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। निर्धाव चेंडूमध्ये धावपटलामध्ये बदल नाहीये, धाव संख्या अगदी तिथे स्थिरावतीये। हाही चेंडू खूप चांगला आहे, डॉट बॉलची सांगता होती। 27 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत। 4 षटकांचा खेळ संपलाय, 1 षटकाचा खेळ बाकी आहे। धनराज गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालाय। 27 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय। समोरच्या दिशेने टोला लगवलाय, इथे क्षेत्ररक्षक येईल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतोय। 1 धाव, दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या 2 धावेने स्कोरबोर्ड वरती वाढ, 29 धावा स्कोरबोर्ड वरती। 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती। अचानक फायटर्स पहिला सामना हरला होता, पण त्यानंतर मात्र एक विजयाची मोहर लगावली आणि आता या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादित करेल का, की फायटर्स आपलं जर पाहिले तर फायटर्स संघाची चांगली गोलंदाजी राहिली आहे, पण डिस्ले ब्रदर्स काय करतील। पण त्या ठिकाणी 2 धावा येत आहेत, धावा संख्या झाली आहे 31 धावा। 31 धावा स्कोर बोर्ड वरती आहे। 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे। एक चांगली बॉलिंग झाली आहे यावेळेस। स्लोवर पद्धतीचा चेंडू, बोट फिरवली गेली आहेत, लेग स्पिन अंदाजामध्ये फेकलाय, डॉट चेंडूची सांगता होती आहे। आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावा झाल्यात फक्त आणि फक्त 29। पहिल्या सकाळच्या 31 धावा, माफ करा 31 धावा झालेल्या आहेत। सकाळच्या सत्रामध्ये मात्र चांगली बॅटिंग होत होती, चांगल्या धावा येत होत्या, पण या सत्रामध्ये मात्र संध्याकाळ जशी होत चालली आहे धावांचा वेग मंदावलाय, धावा कमी होत चालल्या आहेत। 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। 33 वरती स्कोरबोर्ड पोहोचले, चेंडूंचा खेळ बाकी आहे अद्यापही 2। पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। धावा संख्या धावपटलावरती आहे 33। इथे चौकाराला एकूण धाबा संख्या 37 धाबा। शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे। 37 रन्स इन बोर्ड, खूप चांगलं कमबॅक केलंय। 37 धाबा स्कोरबोर्ड वरती। अचानक फायटर्सच्या अगेन्स्ट डिस्ले ब्रदर्स बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये ही धावपटलावरती धावा संख्या जमवण्यामध्ये यश आलंय। बॅटची कडा, इथे फलंदाज बाद। 37 वरती स्कोरबोर्ड स्थिरावलाय। आता येणारे 30 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा संख्येची आवश्यकता 38 ची असेल। तर धन्यवाद डीजे। या ठिकाणी एक महत्त्वाची निवेदन सूचना असेल। स्वर्गीय महादू सावंत 11 संघाचे कर्णधार आणि त्यानंतर जर पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट संघाचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा प्लीज टॉस बॉक्स मध्ये।
स्वर्गीय महादू सामंत 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे. तीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावसंख्येचं टार्गेट आहे. विवेक आणि राहुल अचानक फायटर्स टीम कडून 30 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डिसले ब्रदर्स ही फाईट करते. स्ट्रायकिंग एंड वरती राहुलला आपण पाहतो ऍज अ बॅट्समनच्या भूमिकेमध्ये 30 बॉल मध्ये करायचे आहेत 38 धाबा. पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गोल, फलंदाज बाद. स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संघमालक आहेत. धावसंख्येची आवश्यकता 38 आहे. डिसले ब्रदर्स आणि अचानक फायटर्स ही लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे रमेशच्या गोलंदाजीवरती आलेली पहिली विकेट आपण पाहतोय. एक चांगला बॉलर आहे. चांगले चेंडू त्याच्याकडे आहेत. इन स्विंगर, आउट स्विंगर, राईट आर्म मीडियम पेसर हा गोलंदाज आपण पाहतोय. मीडियम सीमर आहे. स्टेप आउट केलाय बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन मागे एकच धाब येते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 38 टार्गेट चेस करायचं आहे. इथे फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषे पलीकडे जाईल. चौकारासाठी बॅटर्सच्या माध्यमातून आलाय चौकार. विवेकच्या बॅट मधून हा सुंदर देखणा नित्रदेवक फटका चौकार. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. बॉल चाललाय मागे थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तिथे ही उत्तार जागा आहे आणि स्लोप असल्या कारणामुळे तिथेही जाणार चौकार. सीमारेषे पलीकडे आलेला दर्जेदार चौकार. चौकार आलाय. एकूण धावसंख्या 9 वरती पोहोचली. फटका चांगला पण फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. झेल सोडलाय. एक धाव तर कंप्लीट आहे आणि चेंडू हा म्हणता सीमा रेषे पलीकडे चाललाय. दुखापत झालेली नसावी. तिथे जळपाण्याची व्यवस्था करावी. इथे आलाय चौकार आणि या चौकाराने एकूण धावसंख्या पोहोचली स्कोरबोर्ड वरती 13 धावा. दुखापत नाही आहे ना काही? फिल्डर ओके. जगदीश दिसले तिथे
मॅच जिंकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, पण इथे चौकाराला आहे. धावा संख्या झाली आहे 5 बॉलचा खेळ संपलाय. 38चा पाठलाग आहे. 13 धावा या स्कोर बोर्ड वरती आहेत. इथे फटका चांगला आहे. एक टप्पा सीमारेषे पलीकडे चौथा चौकाराला आहे आणि या चौथा चौकाराने धावा संख्येचा विचार केला. एकूण धावा संख्या पोहोचले 38चा पाठलाग होता 17 वरती. आता 24 बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे. चला मॅच संपवायचे आहेत. सकाळ समोरच्या दिशेने फटका खेचायचा होता. या ठिकाणी फटका फसलाय. सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा, स्पीडअप करा. प्रत्येक वेळी तंबी दिली आहे कारण 3 मॅचेस अजून व्हायचे आहेत. धावा संख्या स्कोरबोर्ड वरती 17. इथे चांगली गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून खूप चांगला बॉल डिलिव्हर होतोय. 21 ची आवश्यकता होती. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 चेंडूंमध्ये धावा डिफेन्स करायच्या आहेत. 21 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू डिलिव्हर झालाय. ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल होता. डॉट चेंडूची सांगता होती आणि डॉट बॉल मध्ये धावपटलावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. धावा संख्या तिथे स्थिरावती 17 वरती. आता करायच्यात 21 मध्ये 21. फटका जबरदस्त ताकदीचा प्रचंड वापर. चेंडूला पाठवलाय सीमारेषे पलीकडे. षटकार आता धावा करायच्यात. 20 मध्ये 15 धावा. पंधरा धावा संख्येची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. बॅटची कडा. सुंदर खेळ संपला. फलंदाजाचा खेळ. 15 धावा संख्येची आवश्यकता आहे अजूनही.
या ठिकाणी आलेला षटकार आपण पाहिला. नऊ धावसंख्येची अजूनही आवश्यकता. या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट येतोय. एक चांगली कामगिरी, एक चांगली सटीक भूमिका निभवावी लागणार आहे. दिसले ब्रदर्सच्या गोलंदाजांना 12 मध्ये 9 होत्या, आता 18 मध्ये 9 होता, माफ करा, तर 17 मध्ये 9 राहिलेले आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं सलगचा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. काय फटका सजवला, अफलातून क्रॅकिंग स्ट्रोक होता, पण क्षेत्ररक्षण ही तैनात आहे तिथे. चेंडूला झेल टिपणं महत्वाचं होतं. झेल सोडलाय, एक धाव येते. एकूण धावसंख्या पोहोचले, अजूनही 8 धावसंख्येची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. हवेमध्ये खेळलाय, उंच असा गेलेला चेंडू, झेल होईल तिथे, झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 8 धावसंख्येची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. जबरदस्त फटका, क्रॅकिंग ड्राइव्ह आपण पाहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकारासाठी जातोय. आता इथे धावसंख्येची आवश्यकता 4 ची असेल. गणेश रसाल यांच्याकडून 1 विकेटसाठी 100चं कॅश प्राइज आलंय खरं, पण चेंडू सीमारेषे पलीकडे की षटकार, आणि या षटकारानं मॅच फिनिश केली आहे आणि दुसरा क्वालिफाय ठरलाय. अचानक फायटर्स संघ अभिनंदन गाईस. आणि हार्ड लक दिसले ब्रदर्स, पहिली मॅच जिंकून सुद्धा 2 सामने सलगचे आपण हारलेले आहेत, त्यामुळे आपला हार्ड लक असेल. मॅन ऑफ द मॅच थांबा डीजे, विवेकला आपण इन्व्हाइट करूया या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. त्वरित यावं. 5 विकेट 4 चौकार त्याच्या माध्यमातून. शिवाजी सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल.